नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज मी तुम्हाला माझं सकाळचं थोडंसं रुटीन शेअर करणार आहे. तर सर्वात आधी तर मी माझ्यासाठी इथे एक कप चहा ठेवलेला आहे पहा. चहाला चांगली उकळी येत आहे तोपर्यंत इकडं मी विवांचा डबा बनवण्याची तयारी करत आहे. त्याला आज टिफिनमध्ये देणार आहे भेंडी आणि चपाती. भेंडीमध्ये थोडंसं हळद मीठ टाकून भेंडी छान परतून घेणार आहे. अशीच त्याला भेंडी भाजून देणार आहे. चहा आता इकडे शिजलेला आहे, चहा घेतलेला आहे. त्यानंतर मी कणिक मळून घेतलेली आहे. कणिक भिजत आहे तोपर्यंत बाहेर उंबरठा पूजन करून घेतलं आणि तुळशीला पाणी घालून घेतलं. तुळस आमची खाली असल्यामुळे मी मांडी घालूनच तुळशीची पूजा करते आणि लगेचच तिथं रांगोळी देखील काढून घेते. आणि बाहेर बघा थोडं थोडं पाऊस पडतच आहे. अगदी छोटंसं फूल काढते कारण मी ते आणवी नंतर जाते ती विस्कटून टाकते, तोंडात वगैरे घालू नये म्हणून छोटीच रांगोळी काढते. त्यानंतर लगेच चपात्या करायला घेतल्या. सकाळची थोडी घाई गडबडच असते त्यामुळे बरोबर सर्व करावं लागतं. आणवी झोपलेली आहे तोपर्यंतच मला हे बरोबर करून घ्यावं लागतं. ती जर उठली तर मग ती सारखी मध्ये मध्ये करते, मग कामं काय लवकर होत नाहीत, मग खूपच वेळ होतो. आता इकडे माझ्या चपात्या झालेल्या आहेत पहा. आता डबा भरायला घेणार तोपर्यंत आणवी इकडे उठलेलीच आहे. ती उठली की तिला 5 मिनटं तरी घेऊन बसावंच लागतं, त्यानंतरच ती नॉर्मल होते. मग तिला घेऊनच इकडे विवांचा टिफिन भरून घेतला कारण त्याला वेळ होऊ नये म्हणून तिला घेऊन थोडंफार कामं करावी लागतातच. तिचा टिफिन भरून दिला, तिला खाऊ घातला. त्यानंतर आमच्यासाठी इथं मी बनवलं होते नाश्त्यासाठी पोहे. गरमागरम पोहे खाऊन घेतले आणि त्यानंतर ह्यांचा टिफिनची भाजी बनवायची राहिली होती ती बनवून घेतली. जी भेंडी भाजून घेतली होती त्यामध्येच कांदा, टमॅटो, चटणी, मीठ वगैरे घालून अशी मसालेदार भेंडी त्यांना बनवून दिली. आणि माझ्यासाठी इकडे मी बनवली होती मटकीची आमटी आणि इकडे भात शिजायला ठेवला होता. त्यानंतर लगेच सगळं कट्टा भांडी आवरून घेतलं, मशीन लावली होती. त्यानंतर कपडे वाळत टाकले. असं असतं माझं सकाळचं रुटीन. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय.